मनाला वेगळीच ऊर्जा देतं. हे मंदिर खूप प्राचीन आहे. या घरापासून शिव मंदिर 15 मिनिटावर आहे. तुमच्या घरापासून केवढ्या मिनिटावर आहे शिव मंदिर? नक्की कमेंट करून सांगा. गेलं तर मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अधिक महिन्यातील सोमवार आहे आणि मंदिरात खूप गर्दी आहे. इथे ऊन पण खूप होता आणि लाईन पण खूप होती. पाय भाजत होते. मध्ये पाणी टाकत होतं म्हणून असं वाटत होतं की कधी आम्ही भोल्या बाबांचं दर्शन घेऊ. आम्ही भोले बाबांचं दर्शन घेत आहोत. मंदिरात खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरातला नक्षीका खूप छान आहे. मंदिराला नक्की तुम्ही भेट द्या. तुम्हाला पण छान वाटेल. तिथेच बाजूला एक छोटासा मंदिर आहे. तिथे पण एक छोटीशी शिवलिंग आहे. तिथे पण दर्शन घेतलं. इथे पण खूप गर्दी होती. सगळे बोलत होते फटाफट बाहेर पडा, फटाफट बाहेर पडा. ते एक सुंदर मूर्ती आहे. पण ती कुठली आहे ती आम्हाला माहितीच नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. इथेच बाजूला देव बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्ती आहे. बाजूचा परिसर खूप सुंदर आहे. इथे पावसाळ्यात तर खूप छान वाटते. नदी वाहत असते. आता पुन्हा ती नदी सुकली आहे. देवी माचं मंदिर. इथे ऊन खूप होतं पण मंदिरात गेला खूप थंडगार वाटत होतं. मंदिरातून बाहेरच येऊसं नाही वाटत होतं. देवी माची मूर्ती तर खूप छान होती. त्यातून बाहेर पडले आणि या छोट्या छोट्या दीदींना खाऊ दिलं. दीदींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप छान वाटलं. खूप खुश झाल्या. इडलीवाले अंकल पण खूप खुश झाले. त्या दीदींना बघून मला खूप वाईट वाटलं. त्याला मम्मी पप्पा किती छान ठेवतात. त्याला ते चांगल्या शाळेत टाकतात. आपले छान छान बर्थडे करतात. आपल्याला कपडे घेतात. फिरायला नेतात. आपले लाड करतात. मंदिराच्या बाहेर पडताना या दीदी त्या अंकलकडे मागत होते. त्याने त्यांना हळीच करून हाकलून टाकलं. बघून मला खूप वाईट वाटलं. तुम्हाला पण ह्या छोट्या छोट्या दीदी भेटल्या. तुम्ही पण त्यांना नक्की मदत करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. बघा बिचारा इथे बसून खात आहेत. बाय करा आणि थेट निघालो घरी. छान असं केक माझ्या पप्पांनी आणला आहे. मी सिलेक्ट केला आहे. ही आहे माझी बेस्टी. माझ्या फ्रेंड्स आल्या आहेत. ही बघा माझी बेस्टी गार्गू. आम्ही जास्त कोणाला बोलवलं नाही. माझी आई माझी आरती करत आहे. तुला वाटत होतं की तिचाच बर्थडे आहे.
फोटो काढायला खूपच आवडते मला आणि माझ्या माऊला. ही माझी विरा बेस्टी आणि हे आहेत माझे दादा. त्यांना वेगळ्याच गिफ्ट लागतात द्यायला. ही आहे विराची मम्मी. ही आहे माझी आचा काकी. हा आहे दादू आणि ही आहे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.